studied the reactions of ether with HI. ओके, याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की इथर हा HI सोबत कसा रिॲक्ट होते आणि आपल्याला कसे कसे वेगवेगळे प्रोडक्ट्स मिळतात विथ मेकॅनिझम. आपण हे सर्व बघितलेलं आहे. नाउ टुडेज वी आर गोइंग टू स्टार्ट रिॲक्शन ऑफ इथर. लक्षात ठेवा, सेकंड रिॲक्शन पाहू आपण. रिॲक्शन्स ऑफ इथर विथ डायल्यूट H2SO4. लक्षात ठेवा, आपण काय पाहणार आजच्या लेक्चर मध्ये पाहू आपण इथर रिॲक्ट विथ डायल्यूट H2SO4 किंवा यालाच म्हणतात ऍसिड हायड्रोलिसिस. आपण काय करणार, ऍसिड हायड्रोलिसिस बघणार. बघा ना, डायल्यूट H2SO4 म्हणजे काय? डायल्यूट म्हणजे त्याच्यामध्ये पाणी चाललेलं आहे. सो वॉटर अँड H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड म्हणजे काय, पाणी आणि ऍसिड याच्यामध्ये, म्हणून यालाच काय म्हणतात ऍसिड हायड्रोलिसिस. तर आपण इथरचं काय करणार, ऍसिड हायड्रोलिसिस करणार. सो जनरल काय आहे लक्ष द्या, तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं, व्हेन इथर, एनी इथर, ROR इथर घ्या, जनरल इथर घेऊ आपण. व्हेन इथर अंडरगोज हायड्रोलिसिस इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट H2SO4. लक्षात ठेवा, इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट H2SO4. जर या इथरचं तुम्ही हायड्रोलिसिस केलं तर जनरली तुम्हाला कोण मिळतात, तुम्हाला मिळतात अल्कोहोल्स. ROH जनरल आहे. लक्ष द्या, व्हेरी सिंपल अँड व्हेरी इझियर वन. फक्त तुम्हाला हे जनरल लक्षात ठेवायचं. इथर अंडरगोज हायड्रोलिसिस और ऍसिड हायड्रोलिसिस टू गिव्स अल्कोहोल. म्हणजेच इथरवर जर तुम्ही H2SO4 ची रिएक्शन्स केली, ऍसिड हायड्रोलिसिस करत असाल तर तुम्हाला रिस्पेक्टिव्ह काय मिळतात, अल्कोहोल्स मिळतात. मग आता ऍक्च्युली रिएक्शन्स कशी होती, तर नेहमी लक्षात ठेवायचं की हे तर जनरल आहे, पण इथरच्या कोणत्याही केमिकल रिएक्शन शिकत असताना, इथरच्या कोणत्याही केमिकल रिएक्शन शिकत असताना तिथं दोन टाईपचे इथर तुम्हाला घ्यावे लागतात. एक असतो सिमेट्रिकल इथर आणि एक असतो अनसिमेट्रिकल इथर. बघा, आपण HI मध्ये पण पाहिलं होतं, एक सिमेट्रिकल इथर, एक अनसिमेट्रिकल इथर. इथं पण तेच पाहू की डायल्यूट H2SO4 च्या इथरच्या रिएक्शन्स किंवा डायल्यूट H2SO4 ची रिएक्शन्स पण कोणता, एक सिमेट्रिकल इथर आहे, अनसिमेट्रिकल इथर. तर पहिले कोणता घेऊ आपण, सिमेट्रिकल इथर. बघा, सिमेट्रिकल इथर. आणि सिमेट्रिकल इथरचे एक विशेष असते, याच्यामध्ये R आणि R' ची व्हॅल्यू कशी असते, सेम. इथर जर तुम्ही ROR घेतला तर याच्यामध्ये R इज इक्वल टू R' असतो, हे आपल्याला माहिती आहे. सिमेट्रिकल इथर. ओके, रिएक्शन्स कशी होईल बघा, व्हेन यू हॅव टू टेक इन सिमेट्रिकल इथर. जनरल घेऊ आपण पहिले, ROR'. बघा, हा कोण आहे, हा इथरच आहे, पण आपण कोणता इथर म्हटलं याला, हा सिमेट्रिकल इथर घेतला ना. सिमेट्रिकल इथर अंडरगोज हायड्रोलिसिस. बघा, समजण्यासाठी लिहून देतं, अंडरगोज हायड्रोलिसिस. ऍक्च्युली हा जो वॉटर आहे, तर इथर डायरेक्टली वॉटर सोबत रिॲक्ट नाही होत. पहिलेच काय करावं लागतं, इथर डायरेक्टली वॉटर सोबत न रिॲक्ट होता कोणासोबत रिॲक्ट होत असते, ऍसिड सोबत. पण आपण सांगून राहिलो की H2O आपण घेतलेला आहे, कोण, डायल्यूट H2SO4. ऍक्च्युली तुम्हाला मेकॅनिझम सांगते की इथर हा डायरेक्टली वॉटर सोबत रिॲक्ट होऊ शकत नाही, कारण इथर हा ऑर्गॅनिक आहे, हा इनऑर्गॅनिक आहे आणि डायरेक्ट याची रिॲक्शन होणे पॉसिबल नाहीये. मग याला कोण मदत करते, H2SO4. हा पण इनऑर्गॅनिक आहे, पण हा स्ट्रॉंग काय म्हणतो आपण त्याला, स्ट्रॉंग कॅटलिस्ट म्हणून ऍक्ट होतो, कोण, H2SO4. म्हणून H2SO4 मदत करते वॉटरला इथर सोबत रिॲक्शन करण्याची. पण अल्टिमेट तो कोण रिॲक्ट होते, वॉटर होते, म्हणून डायरेक्ट घेतला आपण. काय मिळेल बघा बरं, व्हेन इथर रिॲक्ट्स विथ वॉटर म्हणजेच काय, इन प्रेझेन्स ऑफ H2SO4 म्हणजे डायल्यूट H2SO4, काय निघून जाईल किंवा काय मिळेल आपल्याला, तर हा मिळतो तुम्हाला प्रोडक्ट. काय बघा बरं, काय आहे, R'OH. सॉरी, R'O आणि H म्हणजे काय, ROH दॅट इज इथर, सॉरी दॅट इज अल्कोहोल. ROH दॅट इज अल्कोहोल. राहिला काय, ROH दॅट इज अल्कोहोल. पण तुम्हाला माहित आहे R आणि R आणि R' ची व्हॅल्यू कशी आहे, सेम आहे. म्हणून मिळणारा जो हा अल्कोहोल असेल, R' पासून मिळणारा अल्कोहोल आणि R पासून मिळणारा अल्कोहोल दोन्ही कसे असतील, सेम असतील, कारण सिमेट्रिकल आहे. सो टॉ इज ROH दॅट इज अल्कोहोल. बघा, हा अल्कोहोलच मिळणार आहे, पण दोन्हीही मिळणारे जे अल्कोहोल आहे ते सेम असतील, म्हणजे R' पासून मिळणारा आणि R पासून मिळणारा. म्हणून मी तुम्हाला असं लिहून दिलं ROH, कारण हे दोन्ही अल्कोहोल कसे असतील, सेमच असतील. चला, ऍक्च्युअल मध्ये रिएक्शन्स कशी होते, एक्झाम्पल घेऊ. बघा, CH3O CH3, हा कोण आहे, डायमिथिल इथर. सिमेट्रिकल इथर अंडरगोज हायड्रोलिसिस. ओके, इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट H2SO4. लक्षात ठेवा, डायल्यूट H2SO4 अँड इट रिक्वायर, ही जी रिएक्शन आहे ही अंडर प्रेशर होत असते, हे सांगायचंच राहिलं तुम्हाला. अंडर प्रेशर किंवा इट रिक्वायर सम प्रेशर, कारण डायरेक्टली रिएक्शन होणार नाही, इट रिक्वायर सम प्रेशर. डायल्यूट H2SO4 अँड प्रेशर, काय निघून जाईल किंवा काय मिळेल तुम्हाला बघा, CH3O आणि काय H. काय मिळालं बघा बरं, CH3OH दॅट इज मिथिल अल्कोहोल, CH3OH. आणि राहिला पण काय, CH3OH, म्हणजे दोन्ही कोण, सारखेच अल्कोहोल. सो टॉईस CH3OH, that is methanol.
म्हणजे याचा अर्थ काय झाला, वेन डायमिथिल इथर अंडरगोज ऍसिड हायड्रोलिसिस टू गिव्स मिथेनॉल. एक वेगळा घेऊ आपण, CH3 CH2O CH2 CH3. हा कोण आहे, हा आहे डाय इथिल इथर, सिमेट्रिकल आहे. डाय इथिल इथर अंडरगोज हायड्रोलिसिस HOH आणि काय, दिस रिएक्शन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट H2SO4 and it require pressure. काय होईल बघा बरं, काय निघून जातो, आपण म्हटलं होतं CH3 CH2O आणि कोण H निघून गेला, दॅट इज इथिल अल्कोहोल. CH3 CH2OH दॅट इज इथिल अल्कोहोल. राहिला काय CH3 CH2OH दॅट इज इथिल अल्कोहोल. कारण R आणि R ची व्हॅल्यू सेम असल्यामुळे इथे जे मिळणारे दोन अल्कोहोल ते दोन्ही सेम असतात. आपण इथिल अल्कोहोल आणि राहिलेला पण इथिल अल्कोहोल, म्हणून काय ट्वाइस CH3 CH2OH. हा कोण आहे, हा इथेनॉल आहे. व्हेरी सिंपल अँड व्हेरी इझी. वन रिएक्शन्स आहेत वेन डायइथिल इथर और सिमेट्रिकल इथर अंडरगोज ऍसिड हायड्रोलिसिस टू गिव्स इथेनॉल. ओके, बरेचसे एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही, पण हे लक्षात ठेवायचं की सिमेट्रिकल इथरवर हायड्रोलिसिस केल्यानंतर दोन्ही प्रकारचे अल्कोहोल कसे असतात, सेम असतात. ओके, हे मेन आहे. बाकी तुम्ही कोणतेही अल्कोहोल घेऊ शकता. ओके, आणखी हे दोन तुम्ही एक्झाम्पल बघा, लिहिसाल कसं, बोर्डला लिहिसाल कसं. पहिले हे जनरल, पहिले लिहायचं काय, रिएक्शन्स ऑफ अल्कोहोल विथ डायल्यूट रिएक्शन्स ऑफ इथर विथ डायल्यूट H2SO4 और ऍसिड हायड्रोलिसिस. आणि नेक्स्ट लिहायचं आहे कोणासोबत, सिमेट्रिकल इथर. आणि इथं काय स्टेटमेंट लिहिसाल, वेन इथर अंडरगोज ऍसिड हायड्रोलिसिस टू गिव्स अल्कोहोल दॅट इज सेम टाइप ऑफ अल्कोहोल. नंतर ही रिएक्शन, त्याच्यानंतर याच्यासाठी स्टेटमेंट, याच्यासाठी स्टेटमेंट. ओके, नेक्स्ट आणखी काही रिएक्शन सिमेट्रिकल. आता कशा रिएक्शन देतात माहिती आहे का तुम्हाला, या पद्धतीने. जर सपोज एखादी रिएक्शन अशी देऊन देतात तुम्हाला बघा, आणि डायल्यूट H2SO4 and pressure. What will be the product? तुम्हाला डायरेक्ट म्हणलं त्याने डायल्यूट H2SO4 and pressure. आता डायल्यूट H2SO4 म्हणजेच कोणासोबत रिएक्शन, वॉटर सोबत. कारण डायल्यूट H2SO4 म्हणजे वॉटर, कारण डायल्यूट आहे, डायल्यूट फॉर H2O. हे समजून घ्यावं लागते तुम्हाला. डायल्यूट H2SO4 म्हणजे वॉटर सोबत रिएक्शन होणार आहे. काय मिळणार बघा, इकडून पण कोण आहे, सायक्लिक रिंग, इकडून पण सायक्लिक रिंग, इथं O. तर तुम्हाला माहिती आहे याच्यापासून काय मिळतो, अल्कोहोल. आता कसं अल्कोहोल, सपोज जर नाही समजलं ते असं HOH काय होईल बघा बरं, काय भेटेल, हा असा बॉन्ड ब्रेक होऊन जाईल. लक्ष द्या, म्हणजे असं समजण्यासाठी. काय झालं, काय मिळालं तुम्हाला, कारण हायड्रोलिसिस होणार आहे. हे समजून घ्यायची गोष्ट असते की हायड्रोलिसिस होणार आहे, कारण इथे डायल्यूट H2SO4 दिला म्हणून वॉटर सोबत रिएक्शन होईल. कसं बघा, कोण आहे, सायक्लिक रिंग O आणि H. सायक्लिक रिंग O आणि H, सायक्लिक रिंग O आणि H. राहिला पण काय, सायक्लिक रिंग आणि O आणि H, म्हणजे हा सेमच. कसे टॉईस, कारण सिमेट्रिकल आहे. दोन्ही मिळणारे अल्कोहोल कसे असतील, सारखे. हा कोण आहे, सायक्लोहेक्सॅनॉल. ओके, इट इज सायक्लोहेक्सॅनॉल. तुम्ही असे बरेचसे एक्झाम्पल घेऊ शकता, पण लक्षात ठेवा सिमेट्रिकल इथर असेल तर मिळणारे दोन्ही अल्कोहोल कसे असतात, सेम असतात. ओके, दीज आर द फॅक्ट्स. ओके, व्हेरी सिंपल वन. आता नेक्स्ट पाहू आपण कोण, अनसिमेट्रिकल इथर काय असेल. बघा इथंच सेम कंडिशन, फक्त बी, अनसिमेट्रिकल इथर. आता अनसिमेट्रिकल इथरची रिएक्शन्स कशी होईल, अनसिमेट्रिकल इथर ज्यामध्ये R आणि R ची व्हॅल्यू कशी असते, डिफरंट असते, वेगवेगळी असते. सो इथर बघा, पुन्हा इथर अंडरगोज ऍसिड हायड्रोलिसिस म्हणजे रिएक्ट्स विथ वॉटर. काय होईल बघा बरं, इथरने जर वॉटर सोबत रिएक्शन्स केली किंवा डायल्यूट H2SO4 अंडर प्रेशर मध्ये जर रिएक्शन्स करत असेल तर काय निघून जाईल, R-OH. बघा इथं काय मिळते, काय निघून गेला, R-O आणि इकडला H. हा कोण आहे, इथेनॉल. सॉरी, हा कोण आहे, अल्कोहोल. प्लस काय राहिला, अल्कोहोल निघालेला आहे. पुन्हा काय राहिला, R-OH, पुन्हा अल्कोहोल. म्हणजे इथं काय गडबड झाली बघा, इथं R आणि R ची जी व्हॅल्यू आहे ती डिफरंट आहे, कारण हा अनसिमेट्रिकल इथर आहे. आणि R आणि R ची व्हॅल्यू जर डिफरंट आहे तर मिळणारे अल्कोहोलही कशी मिळतील, डिफरंट मिळतील. कारण R' पासून मिळणारा अल्कोहोल आणि R पासून मिळणारा जो अल्कोहोल असेल हा डिफरंट असेल, कारण हा अनसिमेट्रिकल इथर आहे. R आणि R ची व्हॅल्यू कशी असेल, डिफरंट. पहिल्या केस मध्ये दोन्ही सेम म्हणून काय भेटला होता, एक टाईपचा अल्कोहोल. आणि अनसिमेट्रिकल मध्ये तुम्हाला मिक्सचर ऑफ अल्कोहोल मिळते, कारण R आणि R च्या व्हॅल्यू ज्या असतात ह्या डिफरंट असतात. सो व्हेरी सिंपल वन एक्झाम्पल घेऊ आपण. CH3O CH2 CH3. हा कोण आहे, हा आहे इथिल मिथिल इथर.
आता बघा इथिल मिथिल इथर अंडरगोज हायड्रॉलिसिस. आता हे तर माहिती आहे तुम्हाला काय डायल्यूट H2SO4 अंडर प्रेशर. ओके इट रिक्वायर प्रेशर. काय होईल बघा बरं, काय निघून जात असतो आपल्याला पहिलेच पाहिलंय आपण. काय निघेल CH3CH2O आणि इथचा काय H. ओके CH3CH2O आणि H म्हणजे काय निघाला इथं आहे CH3CH2OH दॅट इज इथेनॉल. हा निघाला इथेनॉल. आणि राहिला कोण CH3OH. बघा कारण R डॅश आणि R ची व्हॅल्यू म्हणजे R आणि R डॅश ची व्हॅल्यू डिफरंट आहे म्हणून अल्कोहोल ही डिफरंट. एक मिळाला इथिल अल्कोहोल, दुसरा कोण राहिला CH3OH दॅट इज मिथिल अल्कोहोल. हा कोण आहे मिथेनॉल. So what's happened here when you are taking unsymmetrical ether that is ethyl methyl ether undergoes acid hydrolysis to give mixture of alcohol that is ethanol and methanol mixture मिळेल. आणखी बघू आपण वेगवेगळे घेऊ शकता तुम्ही. सपोज आपल्याकडे आहे हा अॅनिसोल घेऊ अनसिमेट्रिकल आहे OCH3. आपण तर म्हटलं तो अल्कोहोल भेटतात वेगवेगळे. आता इथं काय होते बघा, इथं कोण आहे सायक्लिक. हा जो आहे ना हा हा आहे बेन्झिन म्हणजे हा आहे फिनिल आणि O आणि CH3. सो हा आपण म्हणू शकता सायक्लिक इथर आहे. सायक्लिक इथर किंवा एरोमॅटिक इथर म्हणू शकता तुम्ही याला. हा कोण आहे, हा आहे अॅनिसोल. स्टँडर्ड नाव इथे आपल्याला याचं अॅनिसोल. नाव इट अंडरगोज हायड्रॉलिसिस. याला हायड्रॉलिसिस करा कोणाच्या प्रेझेन्स मध्ये डायल्यूट H2SO4 अँड प्रेशर. काय होईल पुन्हा तोच काय निघून जाईल बघा बरं. आता काय असते बघा CH3OH. काय निघाला CH3OH. तुम्ही दाखवू शकता CH3OH म्हणजे कोण मिथिल अल्कोहोल. राहिला काय बघा बेन्झिन रिंग O आणि H दॅट इज फिनॉल प्लस कोण अल्कोहोल कोणता CH3OH दॅट इज मिथेनॉल. ओके आता हे नेहमी लक्षात ठेवा इथं काय गडबड आहे. हा O तुम्हाला काही विद्यार्थ्यांना वाटते CH3O आणि हा H हा निघून गेला म्हणजे मिथिल अल्कोहोल राहिला का फिनॉल. असं करू नका कारण बेन्झिनला हा जो ऑक्सिजन आहे हा स्ट्रॉंगली अटॅच असतो. कारण याच्यावरचे इलेक्ट्रॉन पेअर कशामध्ये भाग घेतात रेझोनन्स मध्ये. म्हणून या बेन्झिन रिंगचा हा O लवकर निघत नसतो. म्हणून बेन्झिनला O दिसला म्हणजे तो नेहमी काय तयार करेल फिनॉलच तयार करेल. पण हा ऑक्सिजन कोणाचा असेल डायरेक्टली बेन्झिन रिंगला अटॅच. म्हणजे याला तुम्ही असं नका लिहू असं म्हणायचंय मला सर. असंच ते आपल्याला रिएक्शन लिहित असताना आपण गडबडमध्ये काय करतो काही गोष्टी विसरतो. बरं हायड्रॉलिसिस तर होणार आहे. आता आपण काय म्हणणार हा निघून गेला अशी रिएक्शन होणार नाही. का बरं हा बेन्झिनला अटॅच असणारा O लवकर निघून जात नाही कारण हा याला काय करते हा रिझोनन्स मध्ये भाग घेते. त्याच्यामुळे हा बेन्झिन रिंगला हा अटॅच असणारा ऑक्सिजन स्ट्रॉंगली अटॅच आहे. हा निघून नसते जात म्हणजे मिळेल तोच प्रोडक्ट बघा ना CH3OH दॅट इज मिथिल अल्कोहोल आणि राहिला काय बेन्झिन रिंग आणि OH फिनॉल मिळणार हेच प्रोडक्ट. पण इथं रॉंग झालं ना. तुम्ही कोणता ऑक्सिजन काढला जो डायरेक्टली कोणाला अटॅच आहे. ओके करेक्ट समजलं तुम्हाला. फिनिलला अटॅच आहे बेन्झिनला अटॅच आहे आणि हा ऑक्सिजन जो डायरेक्टली अटॅच आहे हा लवकर निघत नसतो. हे लक्षात ठेवा तुम्ही नेहमी. म्हणून हा डायरेक्टली असा काढून नाही दाखवायचा रिएक्शन अशी दाखवायची. थोड्या थोड्या गोष्टी असतात ज्या तुम्ही चूक किंवा त्याच्यामध्ये तुम्ही रॉंग होता बघा. सो व्हेरी सिम्पल वन. काय झालं इथर अंडरगोज हायड्रॉलिसिस टू गिव्ह अल्कोहोल अँड अल्कोहोल. म्हणजे जर समजा तुम्ही अनसिमेट्रिकल इथर घेतला तर तुम्हाला मिक्सचर मिळते. पण त्याच्यामध्ये जर एरोमॅटिक असेल तर तुम्हाला काय भेटते फिनॉल मिळतो. हे लक्षात ठेवायचं. तुम्ही असे बरेचसे एक्झाम्पल घेऊ शकता. हे लिहायचे आहे नोट डाऊन करायचे आहे. चला नेक्स्ट पॉइंट. तुम्ही वेगवेगळे एक्झाम्पल्स घेऊ शकता. बघ आपण जर एखादं एक्झाम्पल असं घेतलं तर ठीक आहे हा अनसिमेट्रिकल इथरच आहे लक्षात ठेवा. हा कोण आहे टर्शियरी ब्युटीन. हा कोण आहे सायक्लोहेक्सिन. तुम्ही लिहू शकता टर्शियरी ब्युटीन. हा कोण आहे सायक्लोहेक्सिन आणि हा कोण आहे इथर. अनसिमेट्रिकल आहे. इट रिएक्ट्स विथ डायल्यूट H2SO4 अँड रिक्वायर प्रेशर. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं काय मिळेल जर समजा असं जरी एरोवर दिलं तर समजून झालं तर याच्यावर काय होईल हायड्रॉलिसिस होईल. हे तुमच्यासाठी सांगत आहे तुम्ही लक्षात ठेवायचं. काय निघून जाईल आता इथं काही गडबड नाहीये. काय निघून जाणार तुम्ही असंही म्हणू शकता हा निघून गेला. फॉर एक्झाम्पल चला काय मिळेल प्रोडक्ट म्हणजे असं लिहून घेऊ आपण. बघा हा सेम आणि O आणि H प्लस इकडे कोण सायक्लिक रिंग किंवा सायक्लो हा जो सायक्लोहेक्सिन आहे हा आणि O आणि H म्हणजे हा प्रोडक्ट.
मिळाले तुम्हाला दोन प्रोडक्ट. हा कोण आहे? टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल. हा कोण आहे? सायक्लोहेक्झॅनॉल. हा आहे टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल आणि हा कोण आहे? सायक्लोहेक्झॅनॉल. ओके, सो दीज आर द रिएक्शन्स. मला हे सांगायचं की तुम्ही जर अनसिमेट्रिकल इथर घेसाल आणि त्याच्यासोबत जर डायल्यूट एस्टरेसची रिएक्शन्स करसाल तर तुम्हाला काय भेटते? मिक्सचर ऑफ अल्कोहोल मिळते. सो व्हेरी सिंपल वन, तुम्ही या रिएक्शन्स लिहू शकता. अशा बरेचसे तुम्ही अनसिमेट्रिकल इथर घ्या, तुम्हाला वेगवेगळे प्रोडक्ट्स इथं मिळणार. ओके, हे समजलं असेल तुम्हाला. नाव दीज आर द रिएक्शन्स ऑफ इथर विथ डायल्यूट एस्टरेस. ओके, नेक्स्ट फॉरवर्ड. नेक्स्ट आहे तिसरा, रिएक्शन ऑफ इथर विथ PCl5. लक्ष द्या, रिएक्शन ऑफ इथर विथ PCl5 ही पण एक प्रकारची रिएक्शन आहे, महत्वाची रिएक्शन आहे की जर तुम्ही इथरला PCl5 सोबत रिएक्शन करत असाल किंवा फॉस्फरस पेंटाक्लोराइड सोबत रिएक्शन करत असाल तर काय प्रोडक्ट मिळतात? सिंपल बघा, आपण इथर घेऊ. हे जनरल असते बरं. इथर, कोणता इथर घ्या, मी जनरल सांगत आहे तुम्हाला समजण्यासाठी. इथर नाव रिएक्ट्स विथ PCl5. जर तुम्ही कोणताही इथर घेत असाल आणि त्याला जर फॉस्फरस पेंटाक्लोराइड सोबत जर रिएक्ट करत असाल तर तुम्हाला मिळतात रिस्पेक्टिव्ह अल्किल क्लोराइड. बघा काय मिळाले? रिस्पेक्टिव्ह अल्किल क्लोराइड मिळाले किंवा अल्किल हॅलाइड म्हणू शकता तुम्ही. अल्किल हॅलाइड मिळाले, पण अल्किल हॅलाइड कोणते? क्लोराइड, कारण PCl5 मध्ये Cl आहे, क्लोरीन आहे, म्हणून तुम्हाला कोणता भेटेल? फक्त क्लोराइडच मिळेल. सो व्हेरी सिंपल, इथर रिएक्ट्स विथ फॉस्फरस पेंटाक्लोराइड टू गिव्ह रिस्पेक्टिव्ह अल्किल क्लोराइड. हे जनरल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. चला आपण पुन्हा इथं काय करू माहिती आहे का? इथं आपण सिमेट्रिकल आणि अनसिमेट्रिकल पाहू. हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचं की जर समजा तुम्हाला कुठं एखाद्या ठिकाणी इथरच्या रिएक्शन लिहायचं काम पडत असेल, इथरच्या रिएक्शन लिहिताना नेहमी लक्षात ठेवायचं इथर हा दोन भागामध्ये डिवाइड होऊन त्याच्या रिएक्शन्स करतात. कसं? एक सिमेट्रिकल इथर आणि एक अनसिमेट्रिकल इथर. तर आपण काय करू? आपण घेऊ सिमेट्रिकल इथर. सिमेट्रिकल इथरचं विशेष असते R=R'. बघा बरं, when symmetrical ether reacts with PCl5. जनरल रिएक्शन न लिहून देता मी डायरेक्ट सांगतो तुम्हाला. बघा एखादं एक्झाम्पल घेऊ आपण. CH3O CH3. हा कोण आहे? हा आहे डायमिथिल इथर. सिमेट्रिकल आहे, डायमिथिल इथर रिएक्ट्स विथ PCl5. आता मी PCl5 ला असा लिहून देतो तुमच्यासाठी. Cl बघा PCl3Cl और काय हा? PCl5 म्हणजे PCl3ClCl म्हणजेच काय? PCl5. नाव काय आहे? फॉस्फरस पेंटाक्लोराइड. चला, फॉस्फरस पेंटाक्लोराइड काय मिळतो माहिती आहे का? लक्ष द्या, इथं हा निघून जातो. बघा काय झालं? व्हॉट्स हॅपन व्हेन डायमिथिल इथर रिएक्ट्स विथ फॉस्फरस पेंटाक्लोराइड PCl5, तर आपल्याला काय मिळते? हा निघून जातो. कोण निघाला बघा बरं? CH3Cl हा निघाला. आणि आणखी कोण निघून जातो माहिती आहे का? बघा हा PCl3 आणि हा O, दॅट इज POCl3. बरं राहिला कोण? सांगा बरं मग नेक्स्ट. पहा पुन्हा रिपीट. जेव्हा डायमिथिल इथर PCl5 सोबत रिएक्ट होते काय होते बघा? काय निघून गेला? CH3Cl दॅट इज मिथिल क्लोराइड आणि कोण? PCl3 आणि O दॅट इज POCl3. पण पुन्हा राहिला कोण? CH3Cl. म्हणजे पहिला निघून गेला CH3Cl आणि दुसरा लास्टला कोण निघाला? CH3Cl. म्हणजे कारण काय? R आणि R' दोन्ही सेम असल्यामुळे तुम्हाला इथं पण काय भेटेल? टॉईस. बघा टॉईस का बरं? एक CH3Cl आणि दुसरा CH3Cl. टॉईस CH3Cl दॅट इज मिथिल क्लोराइड प्लस कोण? POCl3. हा कोण आहे? हा आहे फॉस्फरस ऑक्सी क्लोराइड. हा आहे फॉस्फरस ऑक्सी क्लोराइड. व्हेरी सिंपल वन. हा तुम्हाला माहिती आहे, जनरली हा असे या फॉर्मॅट मध्ये असतो. ठीक आहे. तुम्हाला बरेचदा फॉस्फरस ऑक्सी क्लोराइड मध्ये फॉस्फरसची ऑक्सिडेशन स्टेट पण फाइंड आउट करायला लावतात. कशी? -2 -1 -1 -1 -1 -1 -1 -3 आणि -2 किती? -5 आणि राईट साइडला गेले तर +5. सो हियर फॉस्फरस प्रेझेंट इन +5 ऑक्सिडेशन स्टेट. पण हे काय आपल्याला घेणं देणं नाहीये, पण लक्षात ठेवा काय आहे? फॉस्फरस ऑक्सी क्लोराइड निघून गेला. चला
काय झालं लक्षात ठेवा, व्हेरी सिंपल वन. याच्यामध्ये काय सिमेट्रिकल इथर मध्ये दोन्ही अल्किल ग्रुप सारखे असल्यामुळे तुम्हाला काय मिळालं, मिथिल क्लोराइड अलॉंग विथ फॉस्फरस ऑक्सी क्लोराइड. दुसरा आहे हा कोण आहे बघा, हा आहे डाय इथिल इथर. नाव इट रिएक्ट्स विथ PCl5. आता PCl5 तुम्ही असा लिहा, समजलं असेल तुम्हाला तर. ओके, हा आहे PCl5. काय होईल बघा बरं, मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. काय निघून जातो, PCl3 आणि O निघून गेला, म्हणजे कोण, POCl3 निघून गेला, पण राहिला काय C2H5Cl आणि दुसरा C2H5Cl. ओके बघा, पुन्हा C2H5Cl म्हणा, C2H5Cl म्हणा, म्हणजे काय राहिला, ट्वाइस C2H5Cl प्लस कोण, POCl3 फॉस्फरस ऑक्सी क्लोराइड. पण हा कोण आहे, हा आहे इथिल क्लोराइड. म्हणजे याचा अर्थ काय, सिमेट्रिकल मध्ये R आणि R' दोन्ही सेम असल्यामुळे तुम्हाला सेम टाइपचे काय मिळतात, अल्किल क्लोराइड मिळतात, एक सारखे अल्किल क्लोराइड मिळतात. सो व्हेरी सिंपल वन. काय स्टेटमेंट राहील, when dimethyl ether reacts with phosphorus pentachloride to give methyl chloride and phosphorus oxychloride. Ether when diethyl ether reacts with phosphorus pentachloride to give ethyl chloride and phosphorus oxychloride. आणि पहिल्या स्टेटमेंट मध्ये हे रिएक्शन, दुसऱ्या स्टेटमेंट मध्ये ही रिएक्शन लिहायची आहे. सिमेट्रिकल मध्ये लक्षात ठेवा, सिमेट्रिकल मध्ये एकाच टाइपचे अल्किल हॅलाइड मिळतात. ओके, चला नेक्स्ट बघू आपण. जर सपोज आपण इथं अनसिमेट्रिकल इथर घेसाल, अनसिमेट्रिकल इथर मध्ये R आणि R' ची व्हॅल्यू कशी असते, डिफरंट असते, तर काय प्रोडक्ट मिळेल अनसिमेट्रिकल इथर. बघा बरं, एखादं एक्झाम्पल घेऊ. CH3O CH2 CH3 that is ethyl methyl ether. Unsymmetrical है, ethyl methyl ether. Now it reacts with phosphorus pentachloride. PCl5 आहे, आपण असा घेतो. चला काय होईल, हा आहे फॉस्फरस पेंटाक्लोराइड. फॉस्फरस पेंटाक्लोराइड. ओके, काय रिएक्शन होईल आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. काय निघून जातो बघा, काय निघाला, CH3 CH2 Cl दॅट इज इथिल क्लोराइड. आणखी काय निघून जाईल बघा बरं, इथं निघून जाईल PCl3 आणि O दॅट इज POCl3. राहिला काय CH3 Cl. बघा आता गडबड काय, इथं एक निघून गेला इथिल क्लोराइड आणि लास्टला कोण राहिला, मिथिल क्लोराइड. म्हणजेच काय, निघून गेला इथिल क्लोराइड, लास्टला कोण राहिला, मिथिल क्लोराइड. म्हणजे इथं तुम्हाला दोन टाइपचे अल्किल हॅलाइड भेटतात, कारण हा अनसिमेट्रिकल इथर आहे. R आणि R' ची व्हॅल्यू डिफरंट आहे. कोणता कोणता, CH3 CH2 Cl, CH3 CH2 Cl हा आहे इथिल क्लोराइड. ओके, नेक्स्ट कोण राहिला, CH3 Cl. हा कोण आहे, मिथिल क्लोराइड प्लस काय आपला आहे POCl3 दॅट इज फॉस्फरस ऑक्सी क्लोराइड. म्हणजे बघा PO आणि Cl3 बघा ग्रीन मध्ये लिहून दिला, PCl3 आणि हा O POCl3. पण इथं काय लक्षात येते तुमच्या, इथं तुम्हाला दोन टाइपचे अल्किल हॅलाइड भेटले, एक भेटला इथिल क्लोराइड, एक मिळाला मिथिल क्लोराइड. म्हणजे काय म्हणसाल तुम्ही जनरल मध्ये, व्हेन अनसिमेट्रिकल इथर रिएक्ट्स विथ फॉस्फरस पेंटाक्लोराइड टू गिव्स मिक्सचर ऑफ अल्किल हॅलाइड किंवा मिक्सचर ऑफ अल्किल क्लोराइड. तुम्हाला मिक्सचर भेटेल का बरं, R आणि R' च्या व्हॅल्यू डिफरंट आहेत म्हणून मिळणारे अल्किल हॅलाइड कशी असतील, डिफरंट असतील. सेम टाइप ऑफ अल्कोहोल. ओके, आपण जे पाहिलंय पहिल्या केस मध्ये. चला आणखी एखादं एक्झाम्पल बघू आपण. अनसिमेट्रिकल घ्यायचंय आपल्याला, आपण अनसिमेट्रिकल बघा असा घेऊ. ओके, चेंज केला थोडासा, समज असेल तर तुम्ही कोणताही इथर घेऊ शकता अनसिमेट्रिकल. हा कोण आहे, टर्शियरी ब्युटीन. हा कोण आहे, आयसोप्रोपिन. पहिले कोण, टर्शियरी ब्युटीन, हा आयसोप्रोपिन आणि कोण, इथर. ओके, अनसिमेट्रिकल आहेत असतील. नाव इट रिएक्ट्स विथ असं लिहून देतो आता, नाव इट रिएक्ट्स विथ PCl5. जर तुम्हाला असं आलं टर्शियरी ब्युटीन आयसोप्रोपिन इथर रिएक्ट्स विथ PCl5 तर तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे की ऍक्च्युअली रिएक्शन्स कशी होईल. तर बघा,
हा एक टर्शियरी ग्रुप आणि यातला एक सीएल, आणि हा एक अल्किल ग्रुप आणि याच्यातला एक सीएल काय तयार करतील, अल्किल हॅलाइड. कसे, हा एक अल्किल ग्रुप इकडला आणि इथं कोण, सीएल, कारण जिथून ऑक्सिजन तुटतो हा ऑक्सिजन इथून तुटणार, हा एक अल्किल ग्रुप बघा असा हा इकडला, आणि इथं कोण जॉईन होईल, सीएल. आता प्लस कोण, पीओ सीएल3, कारण हा अनसिमेट्रिकल इथर असल्यामुळे इकडल्या अल्किल ग्रुप पासून एक अल्किल हॅलाइड आणि इकडल्या अल्किल पासून एक अल्किल हॅलाइड मिळतो. हे तुम्हाला जनरल माहिती पाहिजे, पीसीएल पाहिजे. हा कोण, हा आहे टर्शियरी ब्युटिल क्लोराइड. हा कोण आहे, आयसो प्रोपिल क्लोराइड. पण तुम्हाला काय लक्षात आलं पाहिजे की जर तुम्ही अनसिमेट्रिकल इथर घेत असाल तर तुम्हाला काय मिळते, मिक्सचर ऑफ अल्किल क्लोराइड मिळते, आणि सिमेट्रिकल घेतला तर एकाच टाइपचे अल्किल क्लोराइड्स मिळते. सो व्हेरी सिंपल वन, तुम्ही वेगवेगळे एक्झाम्पल्स काय करू शकता, घेऊ शकता. सो दीज आर द रिएक्शन्स ऑफ अनसिमेट्रिकल इथर विथ PCl5. ओके, संपलं. इथं तुमच्या सर्व इथरच्या ज्या रिएक्शन्स होत्या इन्व्हॉल्विंग अल्किल ग्रुप किंवा सॉरी रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ CO बॉन्ड, कार्बन आणि ऑक्सिजन मधला जो बॉन्ड होतो तर ह्या रिएक्शन्स होत्या. बघा मी तुम्हाला काय करतो, ओव्हरऑल रिएक्शन सांगतो. कोणत्या बघा, ह्या ओव्हरऑल कोणत्या, आपण तिसऱ्या नंबरच्या रिएक्शन्स पाहिल्या होत्या. काय, रिएक्शन इन्व्हॉल्विंग CO बॉन्ड. इन्व्हॉल्विंग CO बॉन्ड म्हणजे कार्बन आणि ऑक्सिजनचा जो बॉन्ड आहे इथर मधला हा ब्रेक होते. याच्यामध्ये काय पाहिलं आपण, जनरल रिएक्शन सांगतो. आता बघा कसं, आपण काय घेतला, इथर, कोणताही एक इथर घ्या, सिमेट्रिकल किंवा अनसिमेट्रिकल घेऊ शकता. पहिले आपण सिमेट्रिकल इथरच्या रिएक्शन, सिमेट्रिकल इथर बघा, सिमेट्रिकल इथर काय घेसाल, इथर ROR'. आता R आणि इथं काय असते, R इज इक्वल टू R'. वाय, सिमेट्रिकल इथर आहे. काय रिएक्शन्स होईल बघा बरं, जर याच्यासोबत आपण रिएक्शन्स करणार. बघा सिंपल रिएक्शन सांगतो. नाव इट रिॲक्ट्स विथ, लक्ष द्या, वेगवेगळ्या घेऊ शकता तुम्ही. बघा, नाव इट रिॲक्ट्स विथ HI. याला HI सोबत रिॲक्ट करसाल, HI कसा असेल, लिमिटेड असेल, कारण आपण HI दोन पाहिले, एक लिमिटेड एक एक्सेस. तर जनरली HIच म्हणतात. HI म्हणजे लिमिटेडच घ्यायचं. जरी फक्त तुम्हाला असं जरी म्हटलं त्याने इथर रिॲक्ट विथ HI तर समजून चालायचा कोणता असतो, लिमिटेड असतो. आता HI सोबत हा सिमेट्रिकल आहे. काय होते, काय मिळत असते सांगा बरं. तुम्हाला माहित आहे, इथर रिॲक्ट्स विथ HI, 2 gives what, 2 gives alcohol and alkyl, सॉरी 2 gives alcohol and alkyl halide. हा सिमेट्रिकल आहे, काही डिफिकल्टी नाही. सांगा मग काय भेटेल, बघा हा R आणि R' ची व्हॅल्यू सेम आहे, म्हणून एक R आणि एक आयोडीन काय तयार करेल, RI प्लस R'O आणि एक H काय तयार करेल, R'OPH. हा कोण आहे, हा आहे अल्किल आयोडाईड, हा कोण आहे, अल्कोहोल. रिस्पेक्टिव्ह मिळतात तुम्हाला. ओके, म्हणजे जर तुम्ही सिमेट्रिकल घेसाल आणि HI सोबत रिएक्शन करसाल तर तुम्हाला कोण भेटेल, अल्किल आयोडाईड आणि अल्कोहोल, पण लिमिटेड असेल. आता इथे हिटिंग पण देतात. ओके, नेक्स्ट, HI सोबतच रिएक्शन असेल, हिटिंगच असेल, पण हा कसा असेल, हा एक्सेस असेल. एक्सेस म्हणजे सरळ सरळ आपल्याला समजण्यासाठी आपण काय घेत असतो, दोन घेत असतो, टॉईस HI. एक्सेस घेतला तर काय, आता बघा एक्सेस आहे तर काय मिळतो, गडबड आहे इथं की मिळेल तुम्हाला असंच अल्किल आयोडाईड आणि अल्कोहोल, पण हा याच्या एक्सेस असल्यामुळे इथं तयार होणाऱ्या अल्कोहोल सोबत हा याच्या पुन्हा रिॲक्ट होऊन त्याचंही कन्व्हर्शन अल्टिमेट कशात कन्वर्ट करते, तो अल्किल हॅलाइड. म्हणून आपण असं म्हणतो की बा एक्सेस इथरनी जर एक्सेस याच्या सोबत जर रिॲक्शन्स करत असेल, सिमेट्रिकल इथर रिॲक्ट विथ एक्सेस ऑफ HI, देन टॉईस HO काय निघून गेला, H2O. सरळ डायरेक्ट सांगितली रिएक्शन, टॉईस H2 आणि O निघून गेला. R आणि R' ची व्हॅल्यू सेम आहे म्हणून टॉईस R. इथं R' आणि R सेम आहे म्हणून आपण R कन्सिडर केलं कारण सिमेट्रिकल आहे. सो R इज R आणि कोण, I प्लस काय H2, हा कोण आहे, अल्किल आयोडाईड. म्हणजे याचा अर्थ काय झाला, व्हेन, लक्षात ठेवा तुम्ही असं म्हणू शकता, लिमिटेड सोबत जर रिॲक्ट केलं तर अल्किल आयोडाईड अल्कोहोल, पण जर एक्सेस सोबत रिॲक्ट केला तर फक्त काय, अल्किल आयोडाईड. आणि दोन्ही अल्किल आयोडाईड सेम कारण हा सिमेट्रिकल आहे. R आणि R' ची व्हॅल्यू कशी आहे, सेम आहे. हा झाला HI ची रिएक्शन. नंतर बघू आपण नेक्स्ट पाहिला आपण कोण, डायल्यूट H2SO4. आता डायल्यूट H2SO4 ची रिएक्शन तर नेमका कोण मिळते, डायल्यूट H2SO4 अंडर प्रेशर. तर तुम्हाला माहिती आहे काय होते, हायड्रोलिसिस आहे, सरळ सरळ. कोणासोबत रिएक्शन आहे, डायल्यूट H2SO4 म्हणजे वॉटर सोबत रिएक्शन. काय प्रोडक्ट भेटेल, दोन्हीही अल्कोहोल. डायरेक्ट सांगायचं, लक्षात ठेवायचं कसं,
अल्कोहोल म्हणजे काय आर ओ यातला एच आणि आर डॅश ओ एच. आर आणि आर डॅश दोन्ही सेम आहे. आर आणि आर डॅश ची व्हॅल्यू सेम आहे म्हणून काय ट्वाइस आर ओ एच. हा कोण आहे फक्त अल्कोहोल. ओके. नंतर नेक्स्ट कोण आहे PCl5. आता PCl5 तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहित आहे. PCl5 म्हणजे असा असतो आपल्या कन्व्हिनियन्स साठी असा घेतो एक आर एक Cl, एक आर डॅश एक Cl, पण आर आणि आर डॅश दोन्ही सेम ट्वाइस आर Cl प्लस PoCl3 अल्किल क्लोराईड. हे जनरल रिएक्शन तुम्हाला लक्षात ठेवणे आवश्यक आहे. जर तुम्हाला रिएक्शन इन्व्हॉल्विंग CO बॉन्ड इथर मधल्या जर लक्षात ठेवायचे तर असे सिमेट्रिकल इथर घ्या. सिमेट्रिकल इथर आहे लक्षात ठेवा. सिमेट्रिकल इथर याच्या सोबत लिमिटेड रिएक्शन, एक्सेस याच्या सोबत रिएक्शन, डायल्यूट H2SO4 आणि PCl5. हा फॉर्मॅट लक्षात ठेवायचा आहे, जनरल आहे. जर तुम्ही अनसिमेट्रिकल इथर घेतला तर अनसिमेट्रिकल मध्ये आर आणि आर डॅश ची व्हॅल्यू कशी असते डिफरंट असते. इथं आर आणि आर डॅश ची व्हॅल्यू कशी असते सेम असते. इथं चला पुन्हा हाच आर ओ आर डॅश याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे आर आणि आर डॅश ची व्हॅल्यू डिफरंट आहे. मग कोणाचे रिएक्शन्स करणार आपण पुन्हा सेम. ओके. काही वेगवेगळ्या रिएक्शन्स वेगवेगळ्या थोड्याशा अंतरावर घेऊ शकता तुम्ही. आपण एक एक घेऊ. कोणाची रिएक्शन घेणार आपण एच आहे आणि हा एच आहे कसा असेल लिमिटेड असेल. आणि फक्त एच आय जरी दिला ना हे नेहमी आता विद्यार्थी कन्फ्युज होतात की सर एच आय दिला पण लिमिटेड की एक्सेस. एच आय दिला ना तर तो लिमिटेडच घ्यायचा एक्सेस नाही घ्यायचा. लिमिटेडच एच आय घेतात. म्हणजे फक्त एखाद्या ठिकाणी तुम्हाला अशी जरी रिएक्शन दिली रिएक्ट विथ एच आय तर कन्फ्युज व्हायचं नाही इट इज लिमिटेड ऑर एक्सेस. समजा याचा हा लिमिटेडच आहे. लिमिटेडचीच रिएक्शन लिहायची तर काही दिलं नाही तर. पण आपण समजण्यासाठी लिहित आहे अनसिमेट्रिकल इथर रिएक्ट विथ लिमिटेड एच आय. आता अनसिमेट्रिकल इथर काय भेटेल एक भेटेल एका आर पासून काय भेटेल अल्कोहोल आणि एका आर पासून काय भेटेल अल्किल हायड्राइड मिळणार. तेच समजा आपण म्हणू आर डॅश ओ जो आहे हा आणि हा एच काय मिळाला अल्कोहोल आणि आर आणि आय पासून काय मिळाला अल्किल आयोडाइड. सो आर आय प्लस आर ओ एच आर डॅश ओ एच हा कोण आहे अल्किल आयोडाइड आणि हा कोण आहे अल्कोहोल. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला अनसिमेट्रिकल इथर मध्ये आर आणि आर डॅशच्या व्हॅल्यू डिफरंट आहेत. मग कोण अल्कोहोल देईल आणि कोण अल्किल आयोडाइड देईल तर जनरली तुम्ही हे डोक्यात ठेवायचं. जनरली हायर ग्रुप काय देतो अल्कोहोल देतो आणि लोअर ग्रुप जो लहान ग्रुप आहे तो काय देतो अल्किल आयोडाइड. जनरल अनसिमेट्रिकल इथर असेल आणि त्याला जर तुम्ही याच्यासोबत रिॲक्ट करत असाल तर अल्किल आयोडाइड आणि अल्कोहोलच भेटेल. पण हायर ग्रुप जो असेल तो अल्कोहोल देतो तो लोअर ग्रुप काय देते अल्किल आयोडाइड एक्सेप्ट टर्शियरी ग्रुप. टर्शियरी ग्रुप आला की इथं सर्व गडबडते. टर्शियरी ग्रुप ऑलवेज गिव्स अल्किल आयोडाइड. आपण पाहिलं मेकॅनिझमच बदलते रिएक्शनचं SN1 होऊन जाते. पाहिलंय आपण फक्त ते लक्षात ठेवा. चला हे जनरल आहे. फक्त इथं काय बदल होईल एक्सेप्ट वाटलं तर लिहून देतो एक्सेप्ट टर्शियरी ग्रुप. कारण टर्शियरी ग्रुप काय देणार अल्किल आयोडाइड देणार. तो मोठा असला की लहान असं काही नाही पण टर्शियरी ग्रुप काय देईल अल्किल आयोडाइड देईल हे लक्षात ठेवा. चला नेक्स्ट आहे नेक्स्ट कोणाची रिएक्शन्स आहे एच आहे. कोणता एच आहे पण आता कसा एक्सेस. आता काही डिफिकल्टी नाही. इथं आर आणि आर डॅश बघा आर आणि आर डॅश डिफरंट आहे. एक्सेस एच आहे. एक्सेस एच मध्ये आपण टॉईस घेणार काय निघून जाणार सांगा डायरेक्ट जर सांगायचं झालं टॉईस एच आणि ओ काय निघून गेला H2O राहिला काय आर एक आय आणि आर डॅश एक आय. तर इथं मिळेल आर आय प्लस आर डॅश आय प्लस काय H2O. हा आहे अल्किल आयोडाइड. हाही काय आहे अल्किल आयोडाइड. पण तुम्हाला माहिती इथं सेम टाईपची नाही मिळाली. इथं सेम होते का बरं इथं दोन्ही सारखे होते कारण आर आणि आर डॅशची व्हॅल्यू सेम होत्या. इथं आर आणि आर डॅशची व्हॅल्यू डिफरंट आहे म्हणून दोन टाईपचे अल्किल आयोडाइड मिळाले. मिक्सचर ऑफ अल्किल आयोडाइड मिळालं प्लस वॉटर. ओके नेक्स्ट रिएक्शन्स पहा. नेक्स्ट कोणाची रिएक्शन्स घेणार आपण डायल्यूट H2SO4. समजा डायल्यूट H2SO4 आहे अंडर प्रेशर. पुन्हा तेच कोणाची रिएक्शन्स होते हायड्रॉलिसिस. हायड्रॉलिसिस तर काय पुन्हा हायड्रॉलिसिस म्हणजे काय आर डॅश ओ एक एच बघा आर डॅश ओ एच राहिला काय आर ओ एच. कारण तुम्हाला माहिती आहे डायल्यूट H2SO4 ची रिएक्शन म्हणजे अल्कोहोल मिळाले पण अल्कोहोल मिळाले तर इथं मिक्सचर ऑफ अल्कोहोल भेटेल कारण आर आणि आर डॅशच्या व्हॅल्यू कशा आहेत डिफरंट म्हणून काय आर ओ एच प्लस आर डॅश ओ एच. हा कोण आहे अल्कोहोल हाही कोण आहे अल्कोहोल. पण दोन्हीही अल्कोहोल कसे डिफरंट दॅट इज मिक्सचर. काय भेटेल हे विसरायचं नाही.
मिक्सचर भेटेल. का बरं इथं बघा, इथं काय दोन्ही अल्कोहोल कसे सेम होते म्हणून एकाच टाईपचे अल्कोहोल प्युअर अल्कोहोल मिळाले, कारण आर आणि आर ची व्हॅल्यू सेम होत्या. इथं आर आणि आर ची व्हॅल्यू डिफरंट आहेत म्हणून टू टाइप्स ऑफ अल्कोहोल मिळेल, अल्कोहोलच पण वेगवेगळे. आणि लास्ट कोण आहे, लास्टची रिएक्शन आहे PCl5 Cl PCl3 Cl. इथं पण काय निघून जाईल माहिती आहे का, बघा इथं पण सेम PCl5 O काय PCl3 आणि O दॅट इज POCl3. राहिला काय RCl R डॅश Cl आणि डिफरंट आहेत R आणि R डॅश म्हणून RCl प्लस R डॅश Cl प्लस कोण POCl3. हा कोण आहे, हा आहे अल्किल क्लोराइड. तर कोण आहे अल्किल क्लोराइड, हा कोण आहे फॉस्फरस ऑक्सी क्लोराइड. आता इथे काय मिळालं, इथेही तुम्हाला मिक्सचर मिळालं. इथे अल्किल क्लोराइड पण दोन टाईपचे अल्किल क्लोराइड, कारण इथं बघा इथे एकाच टाईपचे अल्किल क्लोराइड, सिमेट्रिकल मध्ये एकाच टाईपचे अल्किल क्लोराइड, अनसिमेट्रिकल मध्ये दोन टाईपचे अल्किल क्लोराइड. हे जनरल जर तुम्ही लक्षात ठेवलं ना तर तुम्हाला रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग CO ग्रुप और CO बॉन्ड ब्रेकिंग ऑफ CO बॉन्ड असते ऍक्च्युली, हे ते तुम्हाला समजून जाईल. सो व्हेरी सिंपल अँड व्हेरी इझी आहे. ओके.